स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. DKTEच्या टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित कम्प्युटिंग थेअरी अँड वायरलेस कम्युनिकेशन CCWC 2026 या बहुप्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय परिषदेचा उत्साहपूर्ण आणि दिमाखदार सोहळा संपन्न झाला. ETC आणि कम्प्युटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या परिषदेत देशविदेशातील संशोधक, प्राध्यापक, उद्योगतज्ञ आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. CCWC या विषयावर आधारित या परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणकीय तंत्रज्ञान, वायरलेस कम्युनिकेशन, नेटवर्किंग, ऊर्जा प्रणाली, नियंत्रण प्रणाली आणि रोबोटिक्स यांसारख्या अत्याधुनिक क्षेत्रातले शोधनिबंध सादर करण्यात आले. या परिषदेत जागतिक स्तरावरून मोठा प्रतिसाद मिळाला असून 3486 शोधनिबंध प्राप्त झाले होते. त्यापैकी काटेकोर परीक्षण प्रक्रियेनंतर 356 निबंधांची निवड करण्यात आली आणि 266 निबंध सादरीकरणासाठी नोंदणीकृत झाले. भारतातील 20 राज्यांबरोबरच अमेरिका, चीन, थायलंड, इंडोनेशिया, श्रीलंका आणि बांगलादेश या देशांमधून संशोधकांनी सहभाग नोंदवला. परिषदेच्या यशस्वी आयोजनामागे 346 विदेशातील तज्ज्ञ परीक्षकांचं मोलाचं योगदान असून 2 दिवसात 37 तांत्रिक सत्र हायब्रिड पद्धतीनं पार पडली. या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रतापसिंह देसाई उपस्थित होते. उद्योजिका आणि दत्तांश एडटेक LLPच्या संस्थापक चेतना सारंग, अवाया इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे समीर भोचे यांनी सर्व क्षेत्रांमध्ये AIचा वाढता प्रभाव यावर कीनोट स्पीकर म्हणून मार्गदर्शन केलं. आपल्या मार्गदर्शनात डॉक्टर देसाई यांनी जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी संशोधनातील गुणवत्ता, नाविन्य आणि आंतरशाखीय दृष्टिकोन आवश्यक असल्याचं अधोरेखित केलं. हे सांगत असताना त्यांनी अनेक उदाहरणं देऊन विकसित भारत यावर विस्तृत मार्गदर्शन केलं. तर चेतना सारंग यांनी स्टार्टअप आणि नवोपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी उद्योगाभिमुख कौशल्य विकसित करण्याचं महत्त्व स्पष्ट केलं. मानद सचिव डॉक्टर सपना आवाडे यांनी आपल्या मार्गदर्शनात आंतरराष्ट्रीय परिषदेचा उद्देश सांगून या परिषदेमुळे सहभागींसाठी ज्ञानवर्धन, कौशल्य विकास आणि आंतरराष्ट्रीय संवादाचं प्रभावी व्यासपीठ ठरल्याचं नमूद केलं. डायरेक्टर डॉक्टर LS आडमोठे यांनी परिषदेची माहिती देऊन संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. ही परिषद विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक दर्जा आणि कौशल्य विकास उंचावण्यासाठी फार महत्त्वाची ठरेल. तसंच अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे रोजगार क्षमता वाढीसाठी हे चर्चासत्र त्यांना उपयुक्त ठरेल असं मत व्यक्त केलं. या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय परिषदेचं स्मरणिकेचं प्रकाशन सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. IEEE महाराष्ट्र सेक्शनच्या तांत्रिक सहकार्यानं आयोजित या परिषदेत सादर होणारे निवडक संशोधक शोधनिबंध IEEE एक्सप्लोर या जागतिक व्यासपीठावर प्रकाशित होणार असून संशोधकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप उमटवण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे. या कार्यक्रमाला DKTEचे कार्यकारी संचालक रवी आवाडे, चेअरमन ISTE महाराष्ट्र गोवा सेक्शनचे डॉक्टर रणजित सावंत, बुडी लोहोर विद्यापीठ इंडोनेशियाचे इंद्रा रियांटो, डेप्युटी डायरेक्टर डॉक्टर UJ पाटील आणि सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. प्राध्यापक डॉक्टर जयश्री खरात आणि डॉक्टर TI बागवान यांनी समन्वयक म्हणून काम पाहिलं. प्राध्यापक सुहास गोखले यांनी सूत्रसंचालन केलं.